थांब. वहिनी आता काय प्रॉब्लेम आहे? काय नवऱ्याला भरू पण शकत नाही का? मला काहीच प्रॉब्लेम नाही हो, पण नव्या नवरीने आज पहिल्यांदा गोड काहीतरी बनवलंय ना, मग आधी देवाला दाखवायला नको? करेक्ट आहे. म्हणजे ओंकार ऍक्च्युली माझ्याही लक्षात होतं, पण ते आपण दोघं मिळून बनवत होतो ना, त्या सगळ्यात विसरून गेलो. देते ना, देवाला नैवेद्यच दाखवायचा आहे ना, दाखवते. वाटीत नेते, वाटीत नेते. नाही म्हणजे असं म्हणतात की नवरा पण देवच असतो, पण ठीक आहे, दाखवते देवाला नैवेद्य. सई आलेच. हो. झाला, दाखवला देवाला नैवेद्य. आता भरू मी माझ्या हसबंडला. हो. इतका टेस्टी शिरा मी आयुष्यात कधीच खाल्ला नाहीये. खरंच? खूप टेस्टी आहे. तू ट्राय कर. खरंच? खूप टेस्टी झालाय, सगळ्यांना खूप आवडणार आहे. बरं ऐक, तुला काही चहा कॉफी करायची असेल ना, करून घे. मी आलोच फ्रेश होऊन. ओके ओके. गुड जॉब बेसिक. एक मिनिट, हा चहा तुझ्यासाठी नाही, आईसाठी आणि माझ्यासाठी बनवलाय. तुला हवा असेल तर स्वतःच्या हाताने बनव आणि पी. ओके ठीक आहे. असे मी चहा कुठे पिते ना, कॉफी पिते मी. बरं, ब्रेकफास्टला काय बनवलंस? बनवायचं आहे अजून, थालीपीठ बनवणार आहे. या सई, थालीपीठ. थालीपीठ कोण करते यार ब्रेकफास्टला? सई अगं जहागीरदार आहात तुम्ही. असो, असे तुला माहिती आहे ना, मला हाय कॅलरी ब्रेकफास्ट नाही आवडत. तू एक काम कर, तू ना माझ्यासाठी छान ओट्स, ओट्स बनव आणि ज्यूस बनव आणि अवकाडो टोस्ट. नाही ठीक आहे, अवकाडो टोस्ट नको, एवढं सगळं बनव. आणि बनवून झालं ना की तू एक काम कर, तू डायरेक्टली माझ्या रूममध्ये जाऊन दे. ओके? काय ना मॅडम, तुम्ही आता तुमच्या मॉमच्या घरी नाही आहात, सासरी आहात, हे विसरू नका. हे तिकडे तुम्हाला सगळं आयतं मिळायचं ना, इथे नाही मिळणार. आणि इथून पुढे मला कामं सांगायची नाही, कारण मी आता तुझी मोठी जाऊ आहे. मी सांगेल ना ती कामं करायची. ए हॅलो, आवाज खाली. माहिती आहे मला, तुला मोठ्यांना मान देता येत नाही, पण हरकत नाही, शिकवेन मी सगळं तुला हळूहळू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घरी तुला मामी आई सगळं काही जागेवर देत होत्या ना, इथे तसं नाही आहे. इथे सगळे मिळून सगळी कामं करतात. पण हरकत नाही, हळूहळू शिकवेन मी तुला. नाही शिकलीस तर तुलाही त्याचा उपयोग होईल ना. आता खाऊन झालं की हे कांदे थालीपीठासाठी ठेवले, ते कापायचे. एवढे कांदे मी कसे कापू? सुरीने, खूप साऱ्या सुऱ्या तिथे, जे आवडेल ती घे आणि चीर. आणि हो, वेळेत झालं पाहिजे. मी आईना चहा देऊन येते, तोपर्यंत कांदे कापून झाले पाहिजे. पटापट आवरायला घे. सई हे बघ, मला ऐकून गेली, मला कामाला लावून गेली. ठीक आहे सई, तुला मान हवाय ना, आता बघच तू ही अंजली तुला कसा मान देते. गुड मॉर्निंग आई. सई, गुड मॉर्निंग बाळा. अगं तू कशाला आलीस? मी येतच होते. ठीक आहे आई, असू द्या ना, घ्या चहा घ्या. मला सांगा, तुम्हाला कसं वाटतं आता? ठीकच म्हणायचं.
मन किती अस्वस्थ असलं तरी कामं तर करावीच लागतात ना. आई, तुम्हाला आता 2-2 सुना आहे, त्यामुळे काळजी करायचं काही कारणच नाहीये. इथून पुढे तुम्ही फक्त आराम करायचा, कामं आम्ही करू. हं? आराम. ही अशी सून मिळाली आहे म्हटल्यावर मला माझ्याच घरात घाबरून राहावं लागेल. घाबरून? ते मी असताना शक्यच नाहीये. आणि आपलं काय ठरलंय, आपण तिला स्वीकारणार आहोत ना, मग तिला घाबरण्यापेक्षा आपण तिला शिस्त लावूयात. शिस्त? अंजलीला? तुझ्या माहेरी जे तुला करता आलं नाही ते इथे जमेल असं वाटतंय तुला? जमेल, कारण ते मामीचं घर होतं ना, हे माझं आहे. तिथे मी तिला फारसं काही बोलू शकत नव्हते, पण इथे मी तिला हक्काने बोलू शकते आणि तिला माझंच ऐकावं लागलं. आत्ताच बघा ना, तिला किचनमध्ये खूप काम करण्याची हौस होती. मग काय, दिले 10-12 कांदे, म्हटलं चिरून ठेवू मी येईपर्यंत. अगं बाई, काय सांगतेस? हो, मग नुसतं सून सून म्हणून मिरवायचं नसतं, कामं पण करावी लागतात, हे कळू द्या ना तिला. बापरे, तुलाच जमू शकतं बाई हे, मला तर सुचलंच नसतं. आई, किती रडवलंय तिने आपल्याला, आपल्या डोळ्यातून पाणी काढलंय तिने. मग आता कांदा चिरताना पण तिच्या डोळ्यातून जरा घडाघडा पाणी येऊ द्या ना, कळू द्या कामं कशी करावी लागतात ते. सई. आणि असंही आपल्याला आता किचनमध्ये जायची काही गरज नाही, तुमची सून आहे ना, ती करेल काम. आपण मस्त चहा पिऊयात, गप्पा मारूयात. हं, Cheers. छान झालाय चहा. गुड मॉर्निंग. चला सगळ्यांनी नाश्त्याला सुरुवात करा, नाही तर थंड होईल. घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही काय करते इकडे? ही का आली आहे घरात आणि आपल्या सगळ्यांसोबत का बसली आहे? रिया, नाही मम्मा, दादा तू हिला घरात घेतलंसच कसं? तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की नाही येणार घरात, मग ही कशी आली? अंजली, उठ तिकडनं. अंजली, उठ इकडनं. रिया. मम्मा, तुला एकदा सांगून कळत नाहीये का? हिची हिम्मत कशी झाली आपल्या घरात यायची? कुठल्या हक्काने बसलीये ही इथे? रिया, तुला नीट ऐकू येत नाही हे माहिती होतं मला, पण दिसतही नाही हे आता कळलं. म्हणजे? जरा नीट बघ. अंजलीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे माझ्या नावाचं. लग्न केलंय आम्ही. आणि ती आता जहागीरदारांची सून आहे, म्हणून त्याच हक्काने तिथे बसली आहे सध्या. ॲक्च्युली सॉरी, मी आता डॉटर इन लॉ आहे ना या घरातली, माझ्या लक्षातच नाही आलं. मी नंतर ब्रेकफास्ट केला पाहिजे. रिया, अगं उभी काय आहेस तू? तू बस ना प्लीज प्लीज प्लीज, बस ना ब्रेकफास्ट कर. रिया बस. बस ना, मी वाढते तुला. गरज नाहीये. खोटा आव आणू नकोस, मी तुला तसंही फॅमिली मेंबर कन्सिडर करत नाही. रिया, नीट बोल. मी तुला शेवटचं सांगून ठेवतोय. गाईज प्लीज जरा शांत व्हा प्लीज. yes, I can understand. हे जे काही तू बघतेस हे खूप शॉकिंग आहे. आपण बोलू यावर नंतर. आणि ओमी, इतके तू तुझी खूपच मनमानी करतोस. आता तर डिरेक्टली अंजलीशी लग्न करून तिला घरीच घेऊन आलायस.
आणि आता तुझी अपेक्षा असेल की तिला आम्ही सून म्हणून एक्सेप्ट करू, तर सॉरी, जरा पेशन्स ठेवायला लागेल तुला, जरा वेळ द्यायला लागेल आम्हाला. आणि ओमी, रियालाही आत्ताच समजलं ना, त्यामुळे तिला असा धक्का बसणं साहजिक आहे. तू प्लीज शांत हो ना. आणि मुळात तुझं लग्न ना आमच्या सगळ्यांच्या मर्जीने झालंच नाही, त्यामुळे हॅव सम पेशन्स. देवांश बरोबर बोलतोय ओमी. आता जसं देवांश आणि सईचं लग्न झालं होतं तेव्हा मला सई तरी कुठे आवडली होती? अजिबात नाही. कारण त्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं होतं आणि त्यांना ज्या परिस्थितीत आम्हाला एक्सेप्ट करावं लागलं होतं ते खूप भयंकर होतं खरं तर. पण हळूहळू आपल्या फॅमिलीने एक्सेप्ट केलंच ना तिला. तसंच अंजलीला सुद्धा आम्ही एक्सेप्ट करू, पण जरा वेळ जाईल, पण एक्सेप्ट करू तिला. ओके? ओंकार, आणि आय थिंक आपण पण थोडं समजून घ्यायला हवं. म्हणजे आपलं वेडिंग ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये झालं आहे त्यानंतर या सगळ्यांना आपल्याला एक्सेप्ट करणं थोडं डिफिकल्टच आहे. आय नो आपल्या सगळ्यांच्या ह्या नात्याची सुरुवात खूप कडू झाली, म्हणून यात सगळ्यांसाठी स्वीट बनवलंय, शिरा बनवलाय. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. प्लीज एकदा टेस्ट करून बघा. काय भिनवण्या करायची काही गरज नाही. या घरात अन्नाचा अपमान केला जात नाही. खातील सगळे. ओंकार, मी वाढते. रिया, टेस्ट करा ना प्लीज. पाणी देऊ काय झालं? लवकर. याक, अगं काय आहे? शिरा केलायस ना, मग शिरा गोड असतो, हा खारट झालाय. केवढं मीठ आहे यात? मीठ नाही मॅम, मी मीठ नाही घातलं. ओंकार, तू टेस्ट केलं होतंस ना, मी नाही मीठ घातलं. कसं शक्य आहे? ती जेव्हा शिरा बनवत होती तेव्हा मी होतो तिथे, आणि झाल्या झाल्या मी पहिले टेस्ट केलं तेव्हा तर परफेक्ट होता शिरा. मग मी खोटं बोलते का मी? कम ऑन. हे बघ, आय अंडरस्टँड तुझं आत्ताच लग्न झालंय, तुला बायकोची साईड घ्यायची आहे, पण जरा थांब. एकदा हा शिरा ना टेस्ट करून बघ, मग कळेल तुला. खारट झालं शिरा. ओंकार, स्वेअर मी नाही घातलं मीठ, आणि तू टेस्ट पण केलंस ना. मी का करेन असं? मला उलट तुम्हाला सगळ्यांना छान स्वीट खाऊ घालायचं होतं. अंजली, मला माहिती आहे, मी होतो ना तिकडे. पण अजून कोणीतरी होतं तिकडे. आणि तिनेच तुझ्या शिऱ्यामध्ये मीठ घातले. ओमी, सईनकडे असं बघून का बोलतोयस तू? ओमी, अरे काय बोलतोयस तू? आत्ताच म्हणालास ना तू की तू पण तिकडेच होतास म्हणून. मी गेल्यानंतर केलं असेल. अजिबात नाही. तू गेल्यानंतर मी आईना चहा द्यायला गेले होते, त्यानंतर अंजली एकटीच होती किचन मध्ये.
हो मी होते किचनमध्ये, पण मी तर तेव्हा कांदे चिरत होते ना. आणि आता ब्रेकफास्टच्या आधी तूच होतीस ना किचनमध्ये. सॉरी, नाही सॉरी, माझंच चुकलं. मी असं नव्हतं बोलायला हवं, आणि कदाचित माझ्याकडूनच मीठ जास्त पडलं असणार. मग नाही अंजली, तुझी यात काहीच चूक नाहीये. हे सगळं बहिणीने केलंय कारण तुझी मॉर्निंग स्पॉइल व्हावी म्हणून. मी असं काही केलेलं नाही हो मी. उलट मी अंजलीला मदतच करत होते ना. मदत करत होतीस की मोठेपणा दाखवत होतीस हे पाहिलं ना मी. हो मी इनफ. मी काही म्हणत नाही, याचा गैरफायदा घेऊ नकोस तू. आणि मुळात इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे की सैन्य असं काहीतरी करणं शक्यच नाही. आणि मला सांग, तू आणि अंजली कशावरून खोटं बोलत नाही आता रे? ठीक आहे, खरं काय खोटं काय ना ते आत्ता प्रूव्ह होईल. अंजली, मगाशी आपण देवाला नैवेद्य दाखवला ना, तो शिरा घेऊन ये. मग कळेल ना की शिऱ्यामध्ये नैवेद्य दाखवल्यानंतरच मीठ घातलंय म्हणून. ओंकार, अरे कशाला, नको. अंजली प्लीज. बर, आणते. ब्रो, टेस्ट कर ना. गोड आहे हा शिरा. बघितलं, बहिणीने मुद्दाम केलंय हे. तिचा आमच्या लग्नाला विरोध आहे म्हणून अंजलीवर राग काढण्यासाठी तिने सगळं केलंय. नाही हो मी, माझ्या कधी मनातही असा विचार येत नाही. बस कर ग बहिणी, खरं काय ना ते सगळ्यांना कळलंय आता. नाही हो मी, तुला वाटतं असं खरंच मी काही केलेलं नाहीये. आई, देवांश, तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास. मी खरं सांगते, मी असं काही करणं शक्यच नाहीये. मी एवढ्या खालच्या थराला कधीच नाही जाणार. मी एक बोलू का? खरं तर मी हा शिरा बनवायलाच नको होता. मला ऍक्च्युली सगळ्यांसाठी काहीतरी स्वीट करायचं होतं. माझी सुरुवात छान स्वीटने करायची होती म्हणून मी शिरा बनवला. एनिवे, सई, तू माझी मोठी सिस्टर आहेस आणि आता मोठी जाऊ पण. माझं काही चुकलं ना तर तू हक्क आहे तुझा. तू हक्काने माझे कान धर, हक्काने ओरड मला. पण प्लीज प्लीज माझ्या वेडिंगच्या फर्स्ट डेला हे असं नको करूस का? आमच्या मॅरेजमध्ये मीठ नको घालूस प्लीज. प्लीज. देवांश, माझं आहे का? मी खरंच काही केलं नाही. देवांश, अंजली, आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. इथे थांबलीस तर अजून मूड स्पॉइल होईल तुझा. चल. ओंकार, तुझ्या रूम मध्ये मी हे सगळं आवरून येते.
अहो खाऊन घ्या ना, तुम्हाला औषधं घ्यायची आहेत नंतर. तो शिरा दे ग. हो मॅम. हे, वाव. सुरुवात खारट झाली पण शेवट मात्र गोड झाला. शेवट नाही मॅम, ही तर फक्त सुरुवात आहे. हळूहळू आता या सईला ना मी आंबट, तुरट, झणझणीत तिखट अशा सगळ्या गोष्टींची टेस्ट करवणार आहे मी. रोज आता अशीच मजा येणार. आज पण मज्जा आली. बाय सई. ओंकार, ओंकार. पहिल्याच दिवशी मला सगळ्यांसमोर खोटं पाडलंयस तू, पण आता मला कळलंय तुला वळणावर आणायचं असेल तर तुझ्या 2 पावलं पुढे जाऊन विचार करावा लागेल. ठीक आहे, माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी माझी काहीही करायची तयारी आहे. चला जेवणाच्या तयारीला लागूया ना. सई काय करूया ग आज? सई हाय, काय म्हणालात का? मला कळतंय बाळा, ओमीच्या बोलण्याचं वाईट वाटतंय ना तुला. नाही, असं काही नाहीये. हल्ली काय इतका उद्धटपणे वागतो तुझ्याशी देव जाणे. कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू तेच कळत नाहीये मला. आई, पण तुम्ही का माफी मागाल? आणि मी खरं सांगते, मी या सगळ्याचा अजिबात विचार करत नव्हते. हा, फक्त सकाळची सुरुवात अशी व्हायला नको होती ना, एवढंच. सगळा शिरा वाया गेला. पण मी खरं सांगते आई, मी त्या शिऱ्यामध्ये मीठ नाही टाकलेलं. सई अगं, तू हे मला का सांगतेस? मला स्पष्टीकरण द्यायची काही गरज आहे का? आणि त्या अंजलीला काय आपण आज ओळखत नाही आहोत. हो आई, पण ती पहिल्याच दिवशी असं काही करेल असं नव्हतं वाटलं ना मला. तिचा काय भरोसा म्हणा. ते ऍक्च्युली ओंकारला कॉफी हवी होती ना, म्हणून आले मी. मी बनवते. सई गॅस चालू कर. मम्मी, आय नो तुमचा माझ्यावर अजिबात ट्रस्ट नाही आहे. आणि ओंकार सोडून सगळ्यांनाच असं वाटतं की मीच शिऱ्यात मीठ घातलं. पण मी का घालू मीठ शिऱ्यात? उलट मला तर तुम्हाला सगळ्यांना इम्प्रेस करायचं होतं गोड खायला घालून. सई साखर दे. मला असं वाटलं होतं की मी हळूहळू चांगलं वागून तुमच्या सगळ्यांची मनं जिंकेन. पण माझा पहिलाच प्लॅन फेल गेला, किंवा तो फेल केला गेला.